सर्व वचने वयाने आमेनमध्ये स्वीकार आमेन. परमेश्वर पिता तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे प्रभूजी, आणि जशा प्रकारे स्वीकारलेला आहे तशाच प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त होते प्रभू. कारण धन, गौरव, सन्मान, सामर्थ्य हे तुझ्यापासून प्राप्त होते, आणि या अपेक्षेनं तुझ्याकडे आलेलं असताना तुझी लेकरं रिकामी जाणार नाही. त्यांचं जीवन हे तुझ्या गौरवानं भरलेलं जीवन आहे. तुझ्या सामर्थ्यानं प्रभुदेवा या ठिकाणी भरून त्यांना पाठव. हो प्रभुदेवा, आज प्रभुदेवा तुटलेलं हृदय ते घेऊन आले असतील, पण प्रभुदेवा जाते वेळेस ते जोडलेलं असणार आहे प्रभुदेवा. हो प्रभुदेवा, आई येताना प्रभुदेवा त्यांच्या अंतःकरणामध्ये रिकामेपणा असेल, पण जाते वेळेस मात्र तुझी शांती त्याच्यामध्ये भरलेली असेल असं बोलते प्रभुदेवा. हो प्रभुदेवा, तुझ्या राज्यामध्ये प्रभुदेवा त्यांनी आपल्याकडे असलेलं प्रभुदेवा सर्वस्व अर्पण केलेलं असेल, पण जाते वेळेस मात्र त्यांची जोडी रिकामी नसणार आहे प्रभुदेवा, तर ते भरलेले असेल असं प्रभुदेवा. तुझा आत्मा त्यांच्या जीवनामध्ये काम करतो. आणि हो प्रभुदेवा, तुझी वचन हो प्रभुदेवा होयाने आमेनमध्ये आम्ही स्वीकारलेले आहे, त्याप्रमाणे त्यांना मिळालेला आहे असा विश्वास आहे. आमची प्रार्थना आहे की धन्यवाद येशूच्या नावामध्ये आमेन. खाली बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांनी आज सकाळची प्रार्थना केली? आज सकाळी उठल्यानंतर अजून तर मॅक्सिमम आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा सगळ्यांच्या बद्दल आनंदी आहे. हालेलुया. कधी तुम्हाला तुमच्या प्रार्थनांच्या ऐकण्याविषयी शंका उत्पन्न झाली का आपल्या अंतःकरणामध्ये? प्रार्थना ऐकली जाते की नाही ऐकली जात, किंवा प्रार्थना का ऐकली जात नाही? काही गोष्टी अशा असतील की तुम्ही खूप दिवसांपासून प्रार्थना करत असाल, काहींची उत्तरं परमेश्वराने दिली असतील, काहींची उत्तरं नाही दिली, किंवा काहींची उत्तरं लवकर मिळाली, काही प्रार्थनांची उत्तरं खूप उशिरा मिळाली, किंवा काही प्रार्थनांची उत्तर अजून सुद्धा मिळाली नाही. अजून सुद्धा तुम्ही प्रार्थना करतच आहात, अजून सुद्धा त्याची उत्तर मिळणार की नाही यांच्याविषयी तुम्ही सांगू आहात, किंवा तुम्हाला शंका आहे तुमच्या अंतःकरणात. प्रार्थना एक अशी गोष्ट आहे की आपल्याला बऱ्याच वेळेस ती करायला कंटाळा येतो, किंवा त्याविषयी आपण इतके उत्सुक नसतो जितका उत्सुक आपण देवाकडून काहीतरी प्राप्त करण्यासाठी उत्सुक असतो. प्रार्थना कंटाळवाणं काम आहे, किंवा प्रार्थना हे खूप थकवणारं काम आहे. आपल्याला थकावट येते, कंटाळा येतो, त्या गोष्टीला असं वाटतं की प्रार्थना नको, किंवा ज्यावेळेस जास्त करून प्रार्थनेचा त्यावेळेस कंटाळा येतो ज्यावेळेस प्रार्थना ऐकली जाते, म्हणजे प्रार्थनेचं उत्तर लवकर मिळत नाही, त्यावेळेस जास्त कंटाळा येतो. बऱ्याच वेळेस प्रार्थना ही आपल्याला आपल्याला असं वाटतं की नको ही प्रार्थना आणि बंद करा, किंवा कंटिन्युअसपणे प्रार्थना करणं सुद्धा खूप अवघड आहे. म्हणजे आज केली उद्या नाही, उद्या केली परवा नाही, असं गॅप टाकून प्रार्थना करणारे खूप जण आहेत. पण कंटिन्युअस तुम्ही 15 दिवसापासून, महिन्यापासून, वर्षभर, 2 वर्ष, 10 वर्ष कंटिन्युअस अशी प्रार्थना करणं खूप कठीण आहे. कारण का? बऱ्याच प्रार्थनांची उत्तरं लवकर मिळत नाही, किंवा प्रार्थनांची उत्तरं का मिळत नाही त्याचं उत्तर आपल्याला सापडत नाही, आणि म्हणून काय होतं बरं, प्रार्थना आपल्याला कंटाळवाणी वाटते. पण लवकर जर उत्तर मिळत गेली तर आपल्याला प्रार्थनेसाठी उत्साह निर्माण होतो. लवकर तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येत गेले, तुमच्या जीवनात शांती येत गेली, तुम्हाला खूप प्रार्थनांची फास्ट गतीने उत्तर मिळत आहे, तर तुम्हाला प्रार्थनेसाठी जास्त उत्साह येईल, किंवा प्रार्थनेसाठी तुम्हाला असं वाटेल की मी उत्सुक आहे प्रार्थना करण्यासाठी, मला जायचं देवाजवळ, कारण देव देत आहे, देव काम करत आहे, देव चमत्कार घडवत आहे, देव वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडवत आहे. आणि असं होत असेल ना तर प्रार्थना करायला जास्त उत्साह आहे, प्रार्थना करण्यासाठी जास्त तुम्हाला कंटाळा येणार नाही, तुम्ही जास्त आवेशी असाल, जास्त उत्साही असाल, आणि त्यासाठी तुम्हाला जास्त तुमच्या अंतःकरणामध्ये एक ओढ असेल. आणि जर असं झालं तर खूप आनंदाची गोष्ट. आणि ते कधी होईल त्या गोष्टीची उत्तर आपण शोधणार आहोत, की प्रार्थनेसाठी उत्तरं कशी मिळतील आणि ती कशी मिळतील, फास्ट कशी मिळतील. त्यासाठी काही गोष्टी आहेत की त्या प्रार्थनांची उत्तरं फास्ट मिळण्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे यशायाचं पुस्तक, ज्याचा 44 अध्याय. यशायाचं पुस्तक त्याचा 44 अध्याय आणि त्याचं 3रं वचन आहे. मी तुम्हा सगळ्यांसाठी वाचतो. कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा होती. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची दृष्टी करेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली अट आहे प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी आणि गतीनं मिळण्यासाठी. पहिली अट आहे की देवाच्या मदतीची तुम्हाला गरज वाटली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी
देवाच्या मदतीची तुम्हाला गरज वाटली पाहिजे. देवाच्या मदतीची जोपर्यंत गरज वाटत नाही, जोपर्यंत तुम्ही तृषित नाही किंवा तहानेले नाही, तोपर्यंत प्रार्थना ऐकलं जाणं अशक्य आहे. प्रार्थना ऐकलं जाण्यासाठी तुम्हाला जास्त करून तुम्हाला अंतःकरणामध्ये तहानेला अंतःकरण असणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस बायबल आपल्याला डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्पष्टपणे म्हणतो की जे तहानेले असतील त्यांचीच तहान भागवली जाईल, जे भुकेले असतील तेच तृप्त होतील, जे भुकेले नसतील ते तृप्त होणार नाही. म्हणून प्रार्थनेच्या बाबतीत तहानेलं असणं म्हणजे देवाच्या बाबतीत तहानेलं असणं, देवाच्या बाबतीत तृषित असणं, देवाच्या बाबतीत भुकेलं असणं हे खूप आवश्यक असणारी गोष्ट आहे. आणि ती जर नसेल तर प्रार्थनेची उत्तरं मिळणं हे दुरापास्त होतं किंवा प्रार्थनेचं उत्तर मिळणं हे खूप कठीण बनतं. खूप लोक एक अशा प्रकारची प्रार्थना करतात, त्याला कोरडी प्रार्थना म्हटली जाते. म्हणजे ठीक आहे, देवाने ऐकली तर ऐकली, ठीक आहे, ऐकली तर नाही, ऐकली तर नाही. म्हणजे जशा प्रकारे गाजराची एक प्रकारे पुंगी केली जाते, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, बस त्याच्या पलीकडे दुसरं काय नाही. म्हणजे लोकांचं असं झालेलं आहे, प्रार्थना एक नॉर्मल त्याचं एक अशा प्रकारे झालेलं आहे की प्रार्थना करायची म्हणून किंवा एक त्याचं रुटीन बनलेलं आहे म्हणून प्रार्थना करतात. तो जो दूषितपणा आहे, जो तहानेलापणा आहे, तो नेहमी तुमच्या अंतःकरणामध्ये असायलाच हवा. जोपर्यंत तो नसतो, असतो तोपर्यंत परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम पण करतो. पण ज्यावेळेस तो थंड बसतात जातो त्यावेळेस मात्र त्याचं काम सुद्धा थंड बसतात जातं किंवा त्याचं प्रार्थनेची उत्तर मिळणं सुद्धा खूप कठीण बनतं. आणि म्हणून नेहमी प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीनं नेहमी तहानेलं असलं पाहिजे. हालेलुया. बाजूला सांगा, प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीनं नेहमी तहानेलं असलं पाहिजे. नेहमी त्याला असं वाटलं पाहिजे की देवाची मला गरज आहे, देवाची मला गरज आहे, देवाची मला गरज आहे. माझा देवाच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही माझा पर्याय नाही. हालेलुया. वचन वाचा, रोम पत्र याचा 8वा अध्याय 32 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही तसे देणार नाही. आता ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला देण्यासाठी उत्सुक आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद असेल, आर्थिक गोष्टी असतील किंवा तुमच्या गरजा भागवणं असेल किंवा तुमचं शारीरिक आरोग्य असेल, ज्या काही गोष्टीची तुम्हाला आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी तो उत्सुक आहे. पण तुम्हाला गरज कितपत आहे हे मात्र पाहिलं जातं. जोपर्यंत तुमची गरज प्रभू येशू ख्रिस्ताला दिसत नाही, जोपर्यंत तुम्हाला हे वाटत नाही की देवा व्यतिरिक्त माझा दुसरा कोणीही पर्याय नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर ते कार्य करण्यासाठी उत्सुक होत नाही. कारण परमेश्वरला तुम्ही कन्व्हिन्स त्याच वेळेस करू शकता ज्या वेळेस तुम्ही तुमची गरज जास्त करून प्रकर्षाने त्याच्यासमोर तुम्हाला मांडता आली पाहिजे. कारण प्रकर्षाने मांडणं हे वेगळं आणि वेगळं आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला एक प्रार्थना ऐकली तर ऐकली, नाही ऐकली तर नाही ऐकली, आणि मग दुसरं कोणीतरी आहे म्हणजे दुसरं ऑप्शन तुमच्या जवळ आहे, तर तुमची प्रार्थना ऐकली जाण्याची शक्यता खूप कमी होते. ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या गोष्टीविषयी जास्त आवश्यकता वाटते की देवा व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये दुसरा कोणीही पर्याय नाही, देवच माझा पर्याय आहे, देवाने जर नाही ऐकलं तर दुसरं कोणीच माझं ऐकणार नाही जगामध्ये, हे जर तुमच्या अंतःकरणामध्ये असेल तर लक्षात ठेवा देवाला तुमची गरज समजते आणि तुमच्याविषयी तो जास्त आवेशी असतो. हालेलुया. पण जोपर्यंत तुम्ही ती गरज त्याच्यासमोर प्रगट करत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला ही गोष्ट प्रगट करत नाही, सांगत नाही, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी खात्री वाटत नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल की जर देवाने आरोग्य नाही दिलं तर डॉक्टर माझा पर्याय आहे, जर देवाने मला पैसे नाही दिले तर शेजारी माझा पर्याय आहे, जर देवाने माझी गरज नाही भागवली तर कर्ज काढीन मी आणि मग तिथून माझी गरज भागवेल, देवाने जर माझ्या जीवनामध्ये काम नाही केलं तर दुसऱ्या कोणीतरी माझ्या समोर पर्याय आहे. देवाने जर हा पर्याय आणला असेल तर ठीक आहे, पण समजा तुम्ही तो शोधला असेल आणि तुम्ही त्याला शोधून त्याच्या पाठीमागे चालत असाल तर निश्चित अर्थाने तुम्ही देवाला सार्वभौम मानलेलं नाही किंवा देवाला एकमेव पर्याय मानलेलं नाही. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही देवासमोर आपली गरज प्रगट करत नाही आणि जोपर्यंत देवाला हे दर्शवत नाही की देवा तुझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही माझ्या जीवनामध्ये पर्याय नाही, तू
जर आरोग्य दिलं नाहीस तर माझं आरोग्य दुसरे कुठूनही प्राप्त मला होणार नाही. डॉक्टरकडे मी जाईन पण जर तू म्हणालास तर जाईन, नाही तर मी तुझ्याशिवाय दुसरं कुठेही जाणार नाही. हालेलुया. ही गोष्ट जोपर्यंत आपण आपल्या अंतःकरणामध्ये बिंबवत नाही तोपर्यंत देव नेमका काय करू शकतो किंवा नेमकं कशी प्रार्थना ऐकणार आहे देव या बाबतीत तुम्हाला खात्री असणार नाही. देवानं तुमची प्रार्थना ऐकावी यासाठी तुम्हाला देवा व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नाही हे देवासमोर प्रगट करावं लागेल. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही ते प्रगट करत नाही, कारण देव देण्यासाठी उत्सुक आहे. जर देवाने आपला स्वपुत्र राखून न ठेवता त्यानं तुम्हाला मला दिलेला आहे तर आपल्या गरजा का नाही भागवणार, आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रार्थना का नाही ऐकणार. कारण ह्या जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा ह्या जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आवश्यकता तुमच्या असतील की त्यासाठी तुम्ही प्रार्थना करत असाल, त्या प्रार्थना तर त्याला ऐकणं भाग आहे. कारण देवाने आपला स्वपुत्र न ठेवता त्यानं तुम्हाला मला दिलेला आहे. आणि जर त्यानं आपला पुत्र दिला तर या जगातल्या गोष्टी त्यासाठी खूप क्षुल्लक आहेत, त्या तर सहजरीतीने तो आपल्याला देऊन टाकेल. पण त्याच्या समोर तुम्हाला आपली गरज प्रगट करावी लागेल. हालेलुया. जोपर्यंत गरज प्रगट होत नाही तोपर्यंत प्रार्थना ऐकल्या जाणार नाही. बाजूला सांगा, गरज प्रगट होत नाही तोपर्यंत प्रार्थना ऐकल्या जाणार नाही. मत्तेचं शुभवर्तमान 7वा अध्याय 7वे वचन. तुम्हाला परिचित असणारं वचन आहे आणि पुन्हा एकदा ते वाचा. हालेलुया. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. हालेलुया. प्रभू श्री ख्रिस्ताने अगदी स्पष्टपणे प्रार्थनेला प्रोत्साहन देत असताना ही गोष्ट सांगून ठेवलेली आहे की मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत ठोकत राहिलं पाहिजे. हालेलुया. आणि जोपर्यंत उघडत नाही, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मागत राहिलं पाहिजे. ही एक देवाकडे निकडीची असलेली प्रार्थना आहे. जोपर्यंत देव देत नाही तोपर्यंत तुम्हाला मागत राहायचं, मागत राहायचं, मागत राहायचं. तुम्हाला देवाला कळलं पाहिजे की याला गरज आहे, याला गरज आहे, याच्यावर माझ्याशिवाय दुसरा कोणीही पर्याय नाही, माझ्याशिवाय दुसरा कोणीही पर्याय एकमेव मी पर्याय आहे आणि मलाच केलं पाहिजे, दुसरं कोणी येणार नाही. हालेलुया. जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत प्रार्थना ऐकली जात नाही. जोपर्यंत देवाला हे प्रदर्शन करत नाही तुम्ही तोपर्यंत, कारण देवासमोर काही गोष्टी प्रदर्शित कराव्या लागतात, देवासमोर काही सांगावं लागतं. कारण बरीच लोक हे देवाला हे प्रदर्शनच करत नाहीत, हे सांगतच नाही. देवा तू नाही ऐकत ना, मग ठीक आहे माझे दुसरे पर्याय आहे. तू आहे ऐकत ना, ठीक आहे मी दुसरीकडे काही तू शोधाशोध कर. कारण देवाची शोधाशोध करणारे आणि देवाकडेच बसून जोपर्यंत बायबलमध्ये तुम्ही वाचा, ज्यावेळेस पण असं वाटलं लोकांना की आता देवासमोर आपल्याला गेलं पाहिजे, त्यावेळेस सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बायबलमध्ये असे कित्येक लोक आहेत की 3-3 दिवस जोपर्यंत देव ऐकत नाही तोपर्यंत 3 दिवस देवासमोर बसून राहिले. हालेलुया. ती कुठून तिथून हल्लेच नाही. नेहम्या असेल, यजरा असेल, त्याच्यानंतर एस्तेर असेल, एस्तेर बरोबर असणारे सगळे यहुदी लोक असतील. बायबल स्पष्टपणे सांगतं 3 दिवस त्यांनी अन्न आणि पाणी सेवन न करता ते देवासमोर बसून राहिले आणि देवाने कृपा केली. हामानाचा वध केला गेला आणि फरमान असं निघालं की यहुद्यांचा नाही तर हामानाच्या लोकांचा आणि त्याच्या विरोधात कुठल्या लोकांचा वध करण्यात आला. हालेलुया. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण त्याला गरज दाखवतो, ज्यावेळेस आपण त्यासमोर बसतो परमेश्वरासमोर, त्यावेळेस देवाला प्रार्थना ऐकणं भाग आहे. हालेलुया. प्रार्थना ती ऐकलीच गेली पाहिजे, त्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. भलेही तुमच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील, पण देवाला तुम्हाला हे दाखवून द्यावं लागेल, प्रदर्शित करावं लागेल की देवा तूच आहेस, तू ऐकणार नाही तर मी पुढे जाणार, मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. नेहम्या बसला त्याच्यासमोर, नेहम्याने राखीत बसला, नेहम्याने गोंतात नेसलं आणि तो देवाजवळ बसला. देवा म्हणाला यरूशलेमचे तट पडलेले आहेत प्रभूजी, ते बांधले गेले पाहिजे, ते बांधले गेले पाहिजे. तो बसला, रडला, विलाप केला त्याने आणि जोपर्यंत देवाने मार्ग उघडला नाही तोपर्यंत तो बसला. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो राजाजवळ जातो, राजा म्हणतो तुझं तोंड का उतरलेलं आहे आणि तुला मी पाठवतो. आणि नेहम्याला रिकामं पाठवलं नाही राजाने, तर नेहम्या एकटा गेला नाही, तर नेहम्याने त्या जे पडलेलं होतं, जे गड पडलेला होता, जे यरूशलेमची भिंत पडलेली होती, त्या सगळ्या भिंतीला लागणारं लाकूड असेल, सामान असेल, माणसं असतील, त्याचं घर उभारण्यासाठी आवश्यक गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टीचा राजाने पुरवठा केला आणि हवी तितकी रजा त्याला देऊ केली. हालेलुया. या सगळ्याचा परिणाम, या सगळ्याचं दोतं किंवा या सगळ्याचं गबर कशात होतं तर नेहम्या देवाच्या चरणाजवळ बसण्यात.
त्याला सांगत होता की देवा तू नाही बांधणार तर मी नाही बांधू शकत, कारण मी तर प्याले दरबार फक्त प्यालेवर मी ग्लास भरून देणारा माणूस आहे, मी काय बांधणार आहे तर माझ्याजवळ काहीच नाहीये सामर्थ्य, पण सामर्थ्य तुझं आहे. हालेलुया. राजाच्या मनाला पाझर फुटणे अशक्य होतं, पण राजाच्या मनाला पाझर फुटला नेहमीच्या प्रार्थने. हालेलुया. ज्यावेळेस देवाला हे जाणीव होती, देवाला हे कळतं, तुम्ही जाणीव करून देता की प्रभू तुझ्याशिवाय दुसरं कोणी, त्यावेळेस मात्र देवाला प्रार्थना ऐकून हव्या, कारण त्याला कळून सुटतं, त्याला समजतं या गोष्टी की अरे मी नाही गेलो तर हा कुठं जाणार नाही, हा बसून राहिलेला आहे माझ्याजवळ तर मला गेलंच पाहिजे, मला ऐकलंच पाहिजे, आणि तो बसला 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 आणि देवाला प्रार्थना. हालेलुया. कित्येक लोक बायबलमध्ये आपण पाहतो, ज्यावेळेस निनिवेला 3 दिवस योना संदेश देत होता, निनिवेच्या लोकांच्या मनामध्ये पश्चाताप निर्माण झाला, त्यांनी आपल्या पापाची जी दुर्बुद्धी होती त्या दुर्बुद्धीपासून ते फिरले आणि जनावरांपासून सगळे लोक दिवसभर गोंधाट नेसून परमेश्वरासमोर बसून राहिले आणि देवाने आपला क्रोध आवरला आणि अग्नी आणि गंधक त्या निनिवे शहरावर पडलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योना वाट पाहत राहिला होता, आता पडेल मग पडेल, आता पडेल मग पडेल. देव म्हणाला मी क्रोध माझा शांत केलेला आहे, अग्नी आणि गंधक पडणार नाही, कारण निनिवेचे लोक माझ्यासमोर बसले. हालेलुया. त्यांनी माझ्या समोर बसले. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवासमोर बसता त्यावेळेस देवाला पाझर फुटतो. हालेलुया. आपला देव दयाळू देव आहे, आपला देव प्रेमळ देव आहे, आपला देव करुणामय परमेश्वर आहे. आपला देव ज्यावेळेस क्रोध आणतो त्यावेळेस त्या क्रोधाबद्दल अनुताप पावणारा देव आहे. देव निर्दयी देव नाही, आपला देव त्याला पाझर फुटणार नाही असं परमेश्वर नाही. आपला परमेश्वर प्रेमळ आहे, पण तुमची गरज कितपत आहे याच्यावर अवलंबून आहे की देव काम करणार नाही. हालेलुया. तुम्ही दाखवून देता का त्याला? ज्यावेळेस बरीच लोक डॉक्टर समोर लाचार होतात, पण देवासमोर लाचार व्हायला त्याला लाज वाटते. देवा डॉक्टर समोर किंवा जगातल्या लोकांसमोर लाचार होतात, पण देवासमोर लाचार व्हायला, देवासमोर दाखवून द्यायला हे लाज वाटते की देवा तूच आहे, दुसरा कोणी नाही. हालेलुया. तुम्हाला देवासमोर हे दाखवून द्यावं लागेल. देवासमोर गुडघे टेकावे लागतील, मग उपवास प्रार्थना करा, मग त्याने उपवास करा. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही स्वतःच्या शरीरामध्ये उपवास करा, बसा, दिवसभर बसा, रात्रभर बसा. वेगवेगळ्या प्रकारे आहे देवाला पाझर फोडण्यासाठी किंवा देवाला कन्व्हिन्स करण्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बायबलमध्ये दिली. तुम्ही वाचून पहा, त्यामुळे परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून देईल. ज्यावेळेस तुम्हाला ह्या अंतःकरणामध्ये वाटेल की माझी प्रार्थना ऐकली गेली पाहिजे लगेच, तर तुम्हाला नेहमी प्रार्थना करताना या गोष्टी देवाला प्रगट केल्या पाहिजे की प्रभू तू नाही करणार तर दुसरं कोणी नाही पण माझ्यासाठी. हालेलुया. मी कुणासमोर जाणार नाही, फक्त मी तुझ्या समोर आलो आणि तू जा मग दुसऱ्या कोणासमोर, आणि तो आला पाहिजे माझ्याकडे मला सांगण्यासाठी. हालेलुया. ज्यावेळेस अब्राहामाने आपल्या मुलाला, आपल्या सेवकाला पाठवलं आपल्या मुलासाठी वधू शोधण्यासाठी, त्यावेळेस त्यानं दुसरं कुणासमोर विनंती केली नाही. तो म्हणाला ज्या परमेश्वराची माझा मालक जो आहे, ज्या परमेश्वराची आराधना करतो त्या परमेश्वरासमोर मी प्रार्थना करतो, प्रभू मी इथं बसलेलो आहे आणि इथंच येऊ दे, इथंच येऊ दे वधू. आणि बायबल स्पष्टपणे सांगतं की तो तिथंच बसला होता विहिरीवर आणि रिबिका तिथंच आली आणि तीच रिबिका होती की जी नंतर इसाकाची पत्नी झाली. हालेलुया. तो ना लाबानाच्या घरी गेला, ना रिबिकेच्या घरी गेला, ना त्यानं शोधाशोध केली, ना त्यानं कुणाला विनंती केली, काही नाही केलं, फक्त त्यानं देवाकडे हात मारला. हालेलुया. त्यावेळेस आपण देवाकडे जातो त्यावेळेस देव मनुष्याला सुद्धा पाठवतो. हालेलुया. पण तुमची गरज कितपत आहे याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही देवाकडे कशा अंतःकरणाने मागताय, या गोष्टीवरती अवलंबून आहे. तुम्ही गरज प्रदर्शित करा, देव काम करेल. हालेलुया. तुम्ही गरज म्हणाल देवा तू करतेस का, नाही करत बरं ठीक आहे, नाही करत राहू द्या, की दुसरीकडे जाऊ. कारण बरीच लोक अशा प्रकारे आहेत, पण तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी नेहमी खात्री असायला हवी की माझा या जगामध्ये देवाशिवाय दुसरा कोणीही पर्याय नाही. प्रथम पर्याय मी त्याच्याकडे जातो आणि मी त्याच्यासमोर गुडघे टेकतो आणि मग तो जातो कुणाकडे जायचं असेल तिकडे, आणि मग त्याच्यानंतर मात्र देव जिथं मार्ग दाखवेल त्या मार्गाने मी चालतो. हालेलुया. असं होईल तर देव प्रार्थना ऐकेल, नाही तर प्रार्थना करत राहाल, तुम्ही करत राहाल, प्रार्थना थंड बसत्यात पडलेल्या असतील आणि तुमची फॉर्मॅलिटीज प्रार्थना असतील, त्या प्रार्थना ऐकली जाणार नाही. कारण प्रार्थनेसाठी सर्वात महत्वाची अट कोणती आहे तर तुमची गरज देवाला दाखवली गेली पाहिजे. दुसरी अट, स्तोत्र 66 अध्याय, स्तोत्र 66 त्याचा 18 वचन. 66 स्तोत्र त्याचं 18 वचन. आणि बायबल सांगतं माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असतात तर प्रभू माझे न ऐकतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसरी अट काय की ज्यावेळेस तुमच्या मनात दुष्कर्माचे विचार असतील तर देव कधी प्रार्थना ऐकत.
मग तुम्ही 10 प्रार्थना करा, 1 प्रार्थना करा, 50 प्रार्थना करा, 100 करा आणि मग 10 दिवस उपवास करा, 100 दिवस उपवास करा. प्रार्थना जर दुष्कर्मांच्या विचाराने केली गेली असेल तर कधीही देव प्रार्थना ऐकत नाही. प्रार्थना ऐकण्यासाठी अटी आहेत आणि त्या अटी मी तुम्हाला सांगत आहे. पहिली अट मी तुम्हाला सांगितली की जर तुमची गरज तुम्ही दाखवली तर परमेश्वर लगेच प्रार्थना ऐकणार. दुसरी अट आहे की तुमच्या मनामध्ये दुष्कर्मांचे विचार कधीही नसले पाहिजे. प्रार्थना ही नेहमी चांगलं करण्यासाठी असते, भलं करण्यासाठी असते. दुसऱ्यांच्या वाईटासाठी कधीच प्रार्थना केली जात नाही. आपण इथं भोटू बाबा म्हणून बसलेलो नाही किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे करणी बाणामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचं कामं करणारे अशी जी वेगवेगळी लोक आहेत जगामध्ये त्यांच्यासारखं आपलं जीवन नाही किंवा त्यांच्यासारखं असायला नाही पाहिजे की ज्या वेळेस, कारण बायबल स्पष्टपणे सांगतं तू आपल्या शत्रूवरती प्रीती कर. हालेलुया. शत्रूवरती प्रीती करणारे आपण लोक आहोत. एका गाला मागल्यानंतर दुसरा गाल पुढे करणारे आपण लोक आहोत. ज्यावेळेस आपली शर्ट घेऊन जातो त्यावेळेस बंडी पण आपण देणारे लोक आहोत आणि ते द्यायला आपल्याला सांगितलेलं परमेश्वरानं. तर आपण कुणाच्याही वाईटासाठी प्रार्थना करू शकत नाही. कुणाच्या वाईटासाठी जर तुमची प्रार्थना असेल, कुणाचं नुकसान होण्यासाठी असेल, कुणाला शिक्षा मिळण्यासाठी प्रार्थना असेल आणि कुणाच्या जीवनामध्ये काहीतरी त्याच्या कामाचं वेगळं चुकीचं प्रतिफळ मिळण्यासाठी प्रार्थना असेल तर ती प्रार्थना आजच बंद करा. तशा प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. तशा प्रार्थनांची उत्तर कधीही तुम्ही डोके फोडून केली तरी मिळणार नाही. कारण देव न्याय करणारा आहे. तुम्ही प्रार्थना केली काय आणि नाही केली काय, जर कोणी ह्या जगामध्ये वाईट केले त्याचं प्रतिफळ जे काही देवाकडून त्याला मिळणार आहे ते मिळणारच आहे. तुमच्या प्रार्थना करण्यानं ते मिळणार आहे किंवा मिळण्यास थांबणार आहे असं होणार नाही. हालेलुया. वाईटाचं प्रतिफळ वाईट आहे आणि ते प्रतिफळ मिळणार. तुम्ही प्रार्थना करा पण न करा मिळणार आहे, पण ते तुमच्या प्रार्थनेने मिळावं असं तुम्ही कधी इच्छा बाळगला. हालेलुया. मग कदाचित तुमचे नुकसान करणारे लोक असतील, कदाचित तुमचं वाईट पाहणारे लोक असतील, तुमच्याविषयी लबाडी करणारे असतील, कदाचित तुमच्या जीवनामध्ये चुकीचं काही कार्य केलं असेल, तुमचं आर्थिक पैसे त्यांनी बुडवले असतील, कदाचित तुमचं शारीरिक काही नुकसान केलं असेल, ऍक्सिडेंट झाला असेल, घरातल्या गोष्टी काहीतरी गेल्या असतील, जे काही झालं असेल तुमच्या जीवनाच्या बाबतीत किंवा कुठल्याही तुमचा शेजारी नातेवाईक असेल, तुमचा जवळचा व्यक्ती असेल, कोणीही तुमच्या संपर्कात असणारा मनुष्य असेल आणि अशा व्यक्तीच्या साठी तुम्ही जर वाईटासाठी प्रार्थना करत असाल की प्रभू याची शिक्षा त्याला दिलीच गेली पाहिजे, तर अशा प्रकारच्या प्रार्थना देव ऐकत नाही. देव त्या प्रार्थनांची उत्तर देत नाही. अशा प्रकारच्या प्रार्थना हे कपटाच्या प्रार्थना आहे आणि त्या कपटाच्या प्रार्थना ऐकत. दावीद असं म्हणतो की जर माझ्या मनात दुष्कर्मांचे विचार असतील तर प्रभू माझा ऐकणार. हालेलुया. ज्यावेळेस शौलाला मारण्याची संधी त्याला मिळाली त्याला मारलं नाही याचं कारण हे वचन होतं. हालेलुया. कारण त्याला ठाऊक होतं जर मी दुष्कर्म मनात ठेवून जर प्रार्थना केली तर देव माझी प्रार्थना ऐकणार नाही. जर शौलाला त्याला जीवदान दिलं तर परमेश्वराने सुद्धा अबशालोमापासून त्याला जीवदान दिलं. हालेलुया. कारण ज्या वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या साठी काहीतरी आवेश असतो, कार्य करतो त्यासाठी, तर आपल्यासाठी आपण चांगली पेरणी केली असती येणाऱ्या दिवसामध्ये ते नक्कीच उगवून येतं. हालेलुया. जर समजा तुम्ही अशा प्रकारे वाईटासाठी प्रार्थना करत असाल तर प्रार्थना ऐकली जाणार नाही. वाईट हेतूने प्रार्थना करत असाल तुम्ही तर वाईट हेतूची प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. लक्षात घ्या. चैनीसाठी मागणारा जो आहे तो जर वाईटासाठी, जसा प्रकारे वाईटासाठी म्हणजे चैनीसाठी मागणारा, याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 3रं वचन. याकोबाचं पत्र 3रा अध्याय 4था. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. तुम्हाला मागता पण मिळत नाही याचं कारण काय माहितीये? वाईटाच्या हेतूमध्ये जे आहे, वाईटाच्या हेतूमध्ये चैनीसाठी मागणं हे सुद्धा येतं. तुम्ही प्रार्थना करत असाल पण चैनीसाठी प्रार्थना करत असाल तर निश्चित अर्थाने तुमची प्रार्थना ऐकली जाणं दुरावस्था आहे. कारण तिथे लिहिलं आहे तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही. का मिळत नाही त्याचं कारण आहे तुम्ही चैनीसाठी मागताय. तुम्हाला मजा करायची आहे म्हणून मागता तुम्ही. कारण या जगामध्ये मॅक्झिमम ज्यांनी देवापासून आशीर्वाद मिळवला खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्यातले मॅक्झिमम लोक जे आहेत ते देवापासून पैशामुळे किंवा त्यांना मिळालेल्या आशीर्वादामुळे पाठीमागे गेले. याचं कारण काय माहितीये? कारण त्यांनी त्यांच्याजवळ आलेला पैसा, आर्थिक आशीर्वाद किंवा त्यांच्याजवळ आलेला आशीर्वाद जे काही त्यांच्याजवळ आलं होतं त्याचा वापर त्यांचं जीवन हे वाईट करण्यामध्ये वापरलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये चैनी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे दुष्कर्म जे जगामध्ये केले जातात त्या दुष्कर्मांसाठी त्याचा जास्त वापर केला गेलेला आहे. आणि हे होऊ नये अशी तर देवाची इच्छा आहे तर देव तुम्हाला त्या गोष्टी देणार नाही. हालेलुया. कारण देवाला भविष्य ठाऊक आहे. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये देव आपल्या प्रार्थना यासाठी ऐकत नाही की आपला उद्देश जो आहे तो उद्देश चुकीचा असतो
आणि उद्देश जर तुमच्या जीवनामध्ये जर चैनीसाठी असेल तर देव तुमची प्रार्थना नाही ऐकणार. देव तुमच्या प्रार्थनांची उत्तर देणार नाही. कारण प्रार्थना तुम्ही कराल तर खरे. तुम्हाला असं वाटेल की देवानं ऐकलं, अरे देव तर सर्व सृष्टीचा आहे, जगामध्ये जे सोनं आहे, पैसा आहे, हे सगळं काही त्याचं आहे, जी सगळी संपत्ती आहे हे त्याची आहे, आणि हवं त्याला तो देतो. हालेलुया. हवं त्याला तो देतो. पण हवं त्याला ते त्याच वेळेस मिळतं ज्या वेळेस तुम्ही त्याच्या गौरवासाठी मागता, तुम्ही त्याच्या महिमेसाठी मागता, तुम्ही त्याचं नाव उंचावण्यासाठी मागता, त्यावेळेस देव तुम्हाला देतो. नाहीतर तुम्ही म्हणाल की मी चैनी, मी आल्यानंतर हे खरेदी करेन, ते खरेदी करेन, हे घेईन, ते घेईन, आणि मी आयुष्यात जीवन जगेन. देव म्हणेल की आजच्या रात्री तुझा प्राण काढून घेणार. ते कोणासाठी मग सिद्ध केले. हालेलुया. म्हणून देव बऱ्याच वेळेस आपल्या प्रार्थना ऐकत नाही. प्रार्थना न ऐकण्याचं हे सुद्धा कारण असू शकतं. जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर दुष्कर्मांचे विचार असतील, म्हणजे दुष्कर्मामध्ये हे पण येतं, कोणाच्या वाईटासाठी प्रार्थना करणं असेल किंवा चैनीसाठी काहीतरी देवाकडून मागणं असेल. चैनीसाठी तुम्ही तुमचं जीवन जर चैनीसाठी खर्च करावे म्हणून तुम्ही आरोग्य मागत असाल, त्याला माहित आहे समजा तुमचा पाय दुखतोय किंवा तुमच्या पोटामध्ये वेदना आहे, डोक्यात वेदना आहे, किंवा अजून वेगळ्या प्रकारचे आजार किंवा व्याधी तुम्हाला असतील, आणि तुम्ही म्हणत असाल की प्रभू मला आरोग्य मिळावं यासाठी तुम्ही प्रार्थना करत असाल, आणि तुम्ही पुष्कळ वेळा देवासमोर गेला असाल आणि म्हणत असाल प्रभू मला आरोग्य दे, मला आरोग्य दे, मला आरोग्य दे, देवा तुम्हाला दिलं नाही. याचा अर्थ की तुम्ही ते आरोग्य जे मागत आहात ते घरात झोपून काढण्यासाठी मागत आहात. कदाचित तुम्ही तुमचं फिरायला जाण्यासाठी तुम्ही आरोग्य मागत आहात, यासाठी तुम्ही आरोग्य मागत आहात की मला जास्त ठिकाणी मला नातेवाईकांना भेटता यावं. देव म्हणत तू लंगडा आहे तेच बरं आहे, तुझं दुखतंय तोपर्यंत बरं आहे, कारण तुझ्याकडे कोणी येत नाही, तू कुणाकडे जात नाही, घरात प्रार्थना करत बसलाय, कुणाकडे प्रार्थना तरी करतोय. हालेलुया. बरीच लोक यासाठी मागतात आरोग्य. खूप लोकांना मी माझ्या सेवेमध्ये पाहिलेलं आहे की बरीच लोक अगदी येऊन आपल्या माझ्यासमोर अभिवचन देतात की पास्टर एवढा आजार बरा होऊ द्या आणि माझ्या जीवनामध्ये बघा मी देवाचं गौरव कशी सेवा देवाचं करतो. आणि तुम्ही म्हणाल की किती ब्रदर तुम्ही चांगले आहात. त्या आरोग्य मिळाल्यानंतर कधीच ते ब्रदर चर्चमध्ये दिसले नाही. सेवा तर खूप लांबची गोष्ट आहे. दुसऱ्याला एक फ्री टाइम द्यायला त्याला लाज वाटते, दुसऱ्याला एक देवाचं नवीकरण द्यायला त्याला लाज वाटते. कारण का आरोग्य त्याने मौज मजा करण्यासाठी मिळवलं होतं. आरोग्य त्यांनी मिळवलं होतं देवाच्या गौरवासाठी नाही, तर नातेवाईकांना भेटण्यासाठी, गाव फिरण्यासाठी आरोग्य मिळवलं. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी उणीवा ठेवतो, आपल्या प्रार्थना ऐकत नाही. त्याचं कारण हे आहे की आपण चैनीसाठी ते मागत राहतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आर्थिक अडचणी सर्वात समजा तुमच्या जीवनामध्ये आहे, आणि जर त्या मिळत नाहीये लवकर, त्या दूर होत नाही, याचं कारण हे असू शकतं की तुम्ही आलेला पैसा चुकीच्या कामामध्ये खर्च करणार आहात, म्हणून देव तुम्हाला ते देत नाहीये. हालेलुया. पण कुरकुर करू नका, त्याच्याविषयी तक्रार करू नका, देवासमोर जाऊन रडून बसू नका आणि म्हणू नका प्रभू का आपला देत नाही, कारण जगात सर्व जे काय ते तुझंच आहे, तू देत नाही याचा अर्थ तुझी प्रीती नाही माझ्यावर. त्याची प्रीती आहे म्हणून तू देत नाही. हालेलुया. कारण त्याच्या प्रीतीमुळेच त्याला ठाऊक आहे तुमचं भविष्य काय, 10 वर्षात तुम्ही काय करणार आहात पुढच्या, हे त्याला ठाऊक आहे. आणि त्यामुळं तो थांबवून ठेवतो जोपर्यंत तुमचं हृदयाचं परिवर्तन करत नाही, जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये तो काम करत नाही, जोपर्यंत आता 21 दिवस देवानं थांबवली होती, त्याचं उत्तर थांबवलं होतं. यासाठी थांबवलं होतं की दानियल नम्र राहणार होता. दानियल खूप ज्ञानी व्यक्ती होता, खूप हुशार होता आणि खूप मोठ्या संकटातून वाचलेला होता, देवावर दृढ विश्वास त्याला होता, पण तो नम्र झाला नव्हता, म्हणून देवानं 21 दिवस त्याच्या प्रार्थनांची उत्तर नाही दिली. हालेलुया. तुमच्या प्रार्थनांची उत्तरं कदाचित थांबली असतील, याचं कारण हे असू शकतं की तुमच्यामध्ये काहीतरी त्याला बदल करायचा, तुमच्यामध्ये काहीतरी तुमच्या हृदयाचा बदल करायचा आहे, तुमच्यामधला स्वभाव जो खर्च करणारा स्वभाव आहे तो स्वभाव बदलायचा आहे, त्याला तुम्हाला त्याच्या तुमच्या खर्चावर त्याला आळा घालायचा आहे, म्हणून कदाचित तो थांबलेला आहे. हालेलुया. तुम्हाला या गोष्टीची जाणीव व्हावी यासाठी की तुमचं शरीर हे देवाला दिलेलं शरीर आहे आणि ते शरीर देवाच्या गौरवासाठी वापरलं गेलं पाहिजे. ही जाणीव जोपर्यंत तुम्हाला होत नाही तोपर्यंत खरं आरोग्य मिळणार नाही. हालेलुया. कारण देव प्रार्थना त्याच वेळेस ऐकतो ज्यावेळेस मनात दुष्कर्माचे विचार निघून जातात, मनात दुष्कर्माचे विचार निघून गेले पाहिजे. जशा प्रकारे चैनीसाठी खर्चावरून मागतात तशा प्रकारे लोकांच्या अंतःकरणामध्ये आशीर्वादाचं जे आशीर्वाद मिळालेले असतात ते वेगळ्या कामामध्ये खर्च करायचे असतात, म्हणून काही लोक मागतात. नीतिसूत्र याचा पुस्तक 28वा अध्याय आणि 9वं वचन वाचा. नीतिसूत्र 28:9. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील बीट आणणारी आहे. हालेलुया.
जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर अशा दुष्कर्माचा विचार असेल की प्रार्थना ऐकली की देवाचा माझा काही संबंध नाही, कारण देवाला जर तुम्हाला द्यायचं आहे तर देवाला तुमचं हृदय ठाऊक आहे, देवाला तुमचं अंतःकरण ठाऊक आहे. आणि जर तुम्ही अशा प्रकारे राजकारण करून जर देवाच्या राज्यामधून देवाकडून काहीतरी प्राप्त करत असाल, कारण राजकारणी असे लोक आहेत बरेच लोक, आणि पुष्कळ अशा चर्चमधल्या राजकारण्यांना मी भेटलेलं आहे. विश्वास करायच्या मध्ये खूप राजकारण असतं बरं, अंतःकरणात खूप लपलेलं असतं. बरेच गोष्टी अशा लपलेल्या असतात की त्यांना हे जाणीव, त्यांना असं वाटतं सर पास्टरला वगैरे समजतं, तर पास्टरला बऱ्याच गोष्टी समजत असतात. तरी तुम्हाला समजत नसेल तरी समज, कारण देवाचा आत्मा चालवतो म्हणजे काही समजतं. आणि ज्यावेळेस समजतं त्यावेळेस अरे हा दुष्कर्माचा विचार आहे अंतःकरणामध्ये, कारण सोडून देण्याचा विचार जर तुमच्या अंतःकरणात असेल तर देव प्रार्थनेचं उत्तर थांबवून ठेवू. मग 1 वर्ष 2 वर्ष, काही लोकांच्या जीवनामध्ये मी खूप पाहिलेलं आहे की त्यांच्या प्रार्थना देव लवकर ऐकतच नाही, शांत बसतो, देव काम करत नाही, चमत्कार करतो तो, कारण देवाला काय अशक्य आहे का? देवाला काहीच अशक्य नाही. या जगातली कोणतीही गोष्ट तुम्ही अशक्य ते अशक्य घेऊन येते असतो, तो सर्व काही करू शकतो. पण तो प्रार्थना ऐकत नाही. त्याचं कारण हे असू शकतं की जर तुम्ही जी प्रार्थना ऐकलं तर तुम्ही कधी त्याला चर्चमध्ये दिसणार नाही. मग तो प्रार्थना ऐकण्याचं उत्तर तो थांबवून ठेवेल की तू वाढत राहा. बायबल समजत नाही तोपर्यंत थांबत राहा, वाढत राहा. जोपर्यंत प्रार्थना समजत नाही, बाप्तिस्मा होत नाही, जोपर्यंत देवाचं गौरव तू करू लागत नाही तोपर्यंत थांब. आणि मग एक दिवस असा येतो की ज्यावेळेस तुमचं अंतःकरण पूर्णपणे त्याच्याकडे लागतं, एका चुटकीसरची प्रार्थना ऐकतो. हालेलुया. तोपर्यंत ते वाट पाहतो. हालेलुया. आणि समजा जर ती प्रार्थना पहिल्यांदाच ऐकली गेली असती तर बाप्तिस्मा जर खूप लांबची गोष्ट झाली, बाकीच्या पुढच्या गोष्टी काही झाल्या नसत्या, आणि तो व्यक्ती अगदी लगेच प्रार्थना ऐकल्या निघून गेला. आणि खूप लोकांच्या बाबतीत असं झालं की लवकर चमत्कार झाले ते कधीही परत दिसले नाही. का दिसले नाही? त्याचं कारण हे होतं की चमत्कार स्वीकारला, कारण पॉलिटिक्स घेऊन आले होते अंतःकरणात. आणि ज्यावेळेस देव प्रार्थना ऐकेल ना त्याचा आणि आपला संबंध, हे तो ख्रिश्चनांचा देव आहे, लगेच ते म्हणून काढा. लगेच त्यांना नातेवाईक आठवतो, जो आजारपणात त्याला कधी बघायला आला नव्हता तो नातेवाईक आठवतो बरोबर. आणि त्याच्याकडे आपण खूप दिवस गेलो नाही, बघू तर त्याचं कसं चाललेलं आहे. चर्चच्या दिवशी बरोबर ती सुट्टी काढून नातेवाईकाला देता येतात. आज पास्टर आम्ही इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो, कारण का आता पॉलिटिक्स सुरू झाली. प्रार्थना ऐकली प्रभू प्रार्थनाची उत्तर कधी कधी थांबवून ठेवत असेल तर तुमच्यावर विशेष प्रीती आहे देवाची. हालेलुया. काही लोकांना देवाला घेऊन केलं लगेच आणि ते लगेच भटकले गेले, आणि ते नंतर खूप येतील त्रासाने. बरं, ते खूप त्रासाने येतील, कारण ज्यांच्या जीवनामध्ये प्रभूने काम केलेलं आहे, प्रभूने चमत्कार केलेले आहे, त्या प्रभूच्या कामाविषयी देव असं म्हणतो की मी माझं गौरव दुसऱ्याला देऊ देणार नाही. आणि जर दुसऱ्याला देऊ देणार नाही, जर त्यानं गौरव केलं नाही, त्याला अगदी गुडघ्यावर आणेल तो परत. या घराचे तू परत घेऊन येईल, कारण अशी बरीच लोक आहेत की त्याला घेऊन येईल, कारण ते देवाचं काम आहे. जर देवाचं गौरव त्यांनी देवाला दिलं नाही तर ते येतील देवाकडे आणि देवाचं गौरव करू लागतील. आणि जर ह्या पृथ्वीवर ते कष्टानं दुःखाने नाही आले तर नरकामध्ये त्यांच्यासाठी खूप भयानक शिक्षा पण असेल. पण समजा जर तुमची प्रार्थना देव ऐकत नाहीये, तुमच्या अंतःकरणातल्या केलेल्या विनंत्या जर देव ऐकत नाही, तर तुमच्यावर देवाची विशेष प्रीती आहे, काहीतरी बदल घडवायचा त्याला. आणि म्हणून तो थांबलेला आहे, कारण प्रार्थना ऐकल्यानंतर तुम्ही बाहेर जाणार आहे, दुखावले जाणार आहे, किंवा देवाच्या वचनापासून भटकले जाणार आहे. म्हणून देवानं प्रार्थनेचं उत्तर थांबवून ठेवले. तुम्ही कष्टातून देवाकडे येऊ नये असं देवाला वाटतं, म्हणून तो आत्ताच तुमची वाढ घडवत आहे. हालेलुया. प्रार्थनांची उत्तर मिळत नाही याच्याबद्दल दुःख नको वाटत घेऊ नये. प्रार्थनांची उत्तर मिळत नाही याच्याबद्दल आनंद माना, कारण का देव बदल घडवत आहे. हालेलुया. हालेलुया. बरीच लोक दुःख करणारे असतात. त्यावेळेस येशू ख्रिस्ताला घेऊन चालले वधस्तंभ खांद्यावरती घेऊन, आणि लोक रडत होते. आजूबाजूला लोक काय करत होते? रडत होते. आणि रडत असताना काय सांगितलं माहिती त्यांनी? रडत असताना येशू ख्रिस्त म्हणाला, माझ्यासाठी रडू नका. हालेलुया. माझ्यासाठी रडू नका, आपल्या लेकरा बाळासाठी रडा. बरेच लोक अशा प्रकारचं दुःख करतात. अरे येशूला कसं काय बाळ? येशू मेला नसता तर क्रूसावर आपण इथं नसतो. हालेलुया. येशू क्रूसावर मेला याच्याबद्दल आनंद जायला हवा, कारण येशू क्रूसावर मेला याचा ते आपल्या आनंदाची आणि आपल्या विजयाची ती गोष्ट आहे. हालेलुया. पण बरीच लोक आपल्या जीवनामधल्या पापाविषयी न रडता येशू ख्रिस्तावर क्रूसावर गेला त्याच्याविषयी रडतात. म्हणजेच काय, एक वेगळ्या प्रकारचं हृदय ते घेऊन बसतात. आणि त्या हृदयामुळे होतं काय की त्यांना नेमकं त्यासाठी प्रार्थना करावी की नेमकं काय करावं हे समजत नाही. आणि म्हणून प्रार्थना ऐकली नाही तर ते दुःख करतात, प्रार्थना नाही ऐकली तर कुरकुर करतात. वेदना त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. पण प्रार्थना ऐकली नाही तर उलट आपण केलं पाहिजे. जसं लोक दुःख करतात तसं नाही, तर आपण आनंद मानला पाहिजे की देवाला काहीतरी बदल करावा. हालेलुया. देवाला मला 10 रुपये दिले नाहीत याचं कुरकुर करू नका, देव 1000 रुपये देणार याच्या विषयी आनंद माना.
हालेलुया. 10 दिले नाहीत याचं जास्त करून राग आपल्या मनामध्ये असतो, 10 मला मिळाले नाही. पण आपल्या अंतःकरणामध्ये याविषयी जास्त आनंद निर्माण होत नाही की आपल्याला 1000 रुपये मिळणार आहे. हालेलुया. कारण देव हजारांची तयारी करत आहे. हालेलुया. देव लाखोंची तयारी करत आहे, आपण हजारातच आपलं डोकं घेऊन बसलोय. हालेलुया. देव करोडोची तयारी करतोय, आपण लाखोतच आपलं डोकं घेऊन बसतो. हे लाखो दिलं नाही देवा, हे लाखो दिलं नाही, हे कुठले हा विचार डोक्यात खूप असतो आपल्या. आणि मग त्या विचारांनी आपण आपल्या कारण सैतान हे निर्माण करतो. सैतानाला असं वाटतं जोपर्यंत ही कुरकुर राहील ना तोपर्यंत हा त्याची प्रार्थना कुरकुरीतच चालू राहील. आणि मग कुरकुरीची प्रार्थना कधी देवा ऐकेल. हालेलुया. प्रार्थना ऐकण्यासाठी आपल्याला फ्रेश हृदयानं जावं लागेल, धन्यवादी हृदयानं त्याच्याकडे जावं लागेल आणि म्हणावं लागेल की प्रभू माझ्या मनात दुष्कर्माचे विचार मी क्षमा करतो सगळ्यांना आणि माझ्या अंतःकरणातून मी तुझं गौरव करतो, स्तुती करतो. आज लाखो दिले नाही, मी आनंद मानतो त्याबद्दल की तू करोडोंची तयारी करत आहेस म्हणून लाखो नाही मिळाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आनंद मानायला शिका. त्यावेळेस प्रार्थना देव ऐकत नाही त्यावेळेस आनंद माना. कदाचित तुमच्या मनात दुष्कर्मांचे विचार मग वाईटासाठी करत असाल तुम्ही, किंवा तुम्ही चैनीसाठी खर्च म्हणून मागत असाल, किंवा तुमच्या अंतर्गत काहीतरी बदलाची आवश्यकता आहे, तुम्ही सोडून जाणार आहात म्हणून देवाने तुम्ही थांबवून ठेवले. तू टिकून राहा, एक दिवस येईल की तू पूर्ण टिकल्यानंतर खात्री झाल्यानंतर मी तुला देऊ करेल सगळं. हालेलुया. जोपर्यंत खात्री होत नाही देवाला तोपर्यंत देव करत नाही. हालेलुया. आपला देव गडबडीचा देव नाही, आपला देव शांत, अगदी रिलॅक्स, तो रिलॅक्स काम करतो, अगदी आरामशीर त्याचं काम आहे. तुम्हाला मला गडबड असते खूप, तुम्हाला असं वाटतं लवकर कर प्रभूची नाही करत कामं ठिकाणी जा. हालेलुया. लक्षात घ्या आपला देव काम करणार. हालेलुया. आपला देव कार्य करणारा देव. अढळ विश्वास असायला हवा तुमच्या हृदयामध्ये. तिसरी अट आहे अढळ विश्वास. इकडे लोकांपत्र 11 आहे आणि 6 अढळ विश्वास. इकडे लोकांपत्र 11 आणि 6 जोपर्यंत अढळ विश्वास येत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रार्थना ऐकली जाणार नाही. 6 आणि विश्वासा वाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफल देणार आहे. हालेलुया. बायबल काय सांगतो त्या ठिकाणी की जो कोणी त्याच्याजवळ जातो त्याला हा विश्वास बाळगला पाहिजे की देव आहे आणि तो काम करणार आहे. हा जो विश्वास आहे तो विश्वासच तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहन देईल आणि तुमच्या प्रार्थनांची उत्तरं मिळण्यासाठी मार्ग तयार करेल. हालेलुया. जर विश्वास नसेल तर तुमची प्रार्थना कधीही ऐकली जाणार नाही. कदाचित तुमचे विचार दुष्कर्माचे नसतील, कदाचित तुम्हाला गरज वाटत असेल, खूप गरज आहे मला परमेश्वरा तू पर्याय आहे, हे तुमच्या अंतःकरणामध्ये असेल आणि हे सगळं काही तुम्ही विश्वास वाचून करत असाल तर तुमची प्रार्थना ऐकली जाणार. हालेलुया. कारण विश्वास खूप महत्वाची गोष्ट आहे. विश्वासा वाचून प्रार्थना ऐकली जात नाही. विश्वास नसेल तर तुम्ही त्याच्याकडून काहीही प्राप्त करू शकत नाही. विश्वास ही गोष्ट आहे. विश्वासाचं व्याख्या जी आहे ती पहिल्या वचनात दिलेली आहे. इब्री 11:1. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. हालेलुया. हालेलुया. पाणी ओला आहे. पाणी काय ओला आहे, सर्वांना माहिती आहे पाणी ओला आहे म्हणून. हालेलुया. पण तुम्हाला सांगितलं पाणी वाळून भरलेलं आहे, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. का विश्वास ठेवणार नाही? कारण पाण्याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. पाण्याचा काय घेतलाय तुम्ही? कदाचित तुम्ही आज सगळे आंघोळ केली पाण्याने, हात धुतले, पाय धुतले, तोंड धुतलेले आहे, तुम्ही पाणी पिला असाल तुम्ही आणि त्याच्यामुळे तुम्हाला ठाऊक आहे की पाणी ओला आहे. ज्याचा अनुभव घेतलाय त्याच्यावर आपण लवकर विश्वास ठेवतो. हालेलुया. जे अनुभव नाही त्याच्यावर विश्वास ठेवायला आपल्याला खूप कठीण जातं. जे पाहिलं नाही त्याच्यावर विश्वास ठेवायला आपल्याला खूप कठीण जातं. ज्यावेळेस नोहाला परमेश्वराने सांगितलं की तारू बनव, त्यावेळेस त्याच्यासाठी किती कठीण असेल की काही पाऊस कधीच पाहिला नव्हतो. पाऊस आता आपल्याला माहिती आहे, पाऊस आता आपल्याला ठाऊक आहे की पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर जमीन ओली होते. पण त्यावेळेस दव पडायचं आणि ते दव रात्रीच्या वेळेस पडायचं, ते कसं पडायचं हे पण ठाऊक नव्हतं त्यावेळेस. कारण दवाचे जे कण आहेत ते डोळ्याला दिसत नाहीत, आपल्याला नॉर्मल डोळ्याला दिसत नाही. आणि तशा प्रकारे दव पडून जमीन ओली व्हायची आणि त्याच्यापूर्वी कधीही पाऊस पडलेला नव्हता आणि म्हणून नोहाला ते पाऊस ठाऊक नव्हता. तरी सुद्धा बायबल सांगतं न दिसणाऱ्या त्या पावसाबद्दल नोहाने देवावर विश्वास ठेवला आणि विश्वासानं त्यानं तारू बनवलं. हालेलुया. आणि ते तारू बनवत असताना लोक त्याला हसले, लोक त्याची टिंगल केली, लोकांनी त्याच्या विषयी बऱ्याच गोष्टी, कारण बऱ्याच वेळेस त्याला बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं. 7व्या वचनापासून तुम्ही जर वाचलं तो तुमच्या लक्षात येईल. तोपर्यंत पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली
आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाच्या द्वारे प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. हालेलुया. विश्वास अशी गोष्ट आहे जी दिसत नाही. विश्वास अशी गोष्ट आहे जी पाहता येत नाही. विश्वास अशी गोष्ट आहे जी दाखवता येत नाही. विश्वास अशी गोष्ट आहे की त्याच्याद्वारे काय होणार आहे याच्याविषयी काही कल्पना नसते, पण ते होतं मात्र खरं. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये होतं त्यावेळेस तुम्हाला कळलं होतं अरे विश्वास हा. हालेलुया. विश्वास हा ठेवावा लागतो. देवाजवळ आलेल्या प्रत्येक माणसाने कदाचित तुम्हाला स्पर्श जाणवत नसेल, अनुभव येत नसेल, डोळ्याला दिसत नसेल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की जे दिसतच नाही त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा आणि अगदी 100% 1% सुद्धा तुम्हाला जाणीव होत नसेल तरी सुद्धा तुम्हाला 1% मी जसं मागील वेळेस सांगितलं होतं आपला देव 1% काम करणार देव. हालेलुया. 1% ज्यावेळेस असतं त्यावेळेस देव असं म्हणतो 100% आहे. हालेलुया. आणि त्याच्यावर सुद्धा काम होतं देवाचं, कारण आपला देव सामर्थ्य सर्व सामर्थ्य देव आहे. आपला देव अशक्य गोष्टींना शक्य करणारा परमेश्वर आहे आणि म्हणून त्या 1% सुद्धा आपण विश्वास ठेवायला शिकलो आहे. हालेलुया. बायबलमध्ये पुष्कळ लोक आहेत की ज्यांनी 1% फक्त शिल्लक होतं त्यावेळेस विश्वास ठेवला. दानियेला सिंहाच्या गुहेत टाकलं त्यावेळेस काय होतं त्याच्याजवळ काहीच नव्हतं. दानियेला सिंहाच्या गुहेत टाकलं त्यावेळेस काय होतं त्याला काहीच नव्हतं. रिकामा होता तो, रिकाम बसला होता आणि कदाचित त्याला असं वाटलं संपलं आता सगळं. पण देवाने आपले दूत पाठवले, सिंहाची तोंड बंद केली आणि सिंहाची तोंड बंद करून दानियल सुरक्षित राहिला. हालेलुया. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनगोला ज्यावेळेस अग्नीच्या भट्टीत टाकलं त्यावेळेस त्याच्याजवळ काय होतं एकच गोष्ट होती तेव्हा विश्वास. हालेलुया. की माझा देवावर विश्वास आहे, तो देव मला कधीही निराश करणार नाही, तो देव मला कधीही नाराज करणार नाही, तो देव मला कधीही त्या अग्नीच्या भट्टीत जळू देणार नाही. ही गोष्ट त्याला ठाऊक होती आणि म्हणून ते वाचवले गेले. हालेलुया. प्रार्थना करता तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा. कदाचित आज काय नाही होत, झाडाचं पान नाही आलं काय नाही होत. ज्यावेळेस येशू ख्रिस्तानी त्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला त्यावेळेस काही नाही झालं, पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी ती तिथून जात होते त्यावेळेस ते झाड सगळं सुकून गेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये त्यांना असं वाटतं की आज काय नाही होत, उद्या काय नाही होत, 10 दिवस काय नाही झालं, महिनाभर काय नाही झालं, 1 वर्षभर काय नाही झालं, म्हणजे एवढं प्रार्थना आहे. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, विश्वास ठेवावा लागेल, विश्वास ठेवावा लागेल, विश्वास ठेवावा लागेल. देव तुम्हाला निराश करणार नाही. मग बदल करा आणि देवाला जाणीव करून द्या. म्हणा की प्रभूजी मी माझ्या अंतःकरणामध्ये हा विश्वास बाळगतो की तू करणार आहेस, तू करणार आहेस, तू करणार आहेस, तू करणार आहेस. आणि बायबल स्पष्टपणे सांगतं की देवाने ते केलं. 120 वर्ष नोहा काम करत होता, काम करत होता, काम करत होता आणि एक दिवस पाऊस पडला, लोकांनी टिंगल केली, टवाळी केली, पुष्कळ काय काय केलं, पण त्या सगळ्या टिंगल टवाळीला न घाबरता नोहा तारू बनवत राहिला, फळ्या ठोकत राहिला, डांबर लावत राहिला, मोठं गोष्टी बनवत राहिला. 8च माणसं होती फक्त. त्या 8 माणसांनी कष्ट केले, मेहनत केली आणि बायबल स्पष्ट सांगतं पाऊस पडला, सर्व लोक डुबली आणि 8 माणसं फक्त वाचली. हालेलुया. कशाने? विश्वास. विश्वास खूप महत्वाची गोष्ट आहे. विश्वास नसेल तर प्रार्थना ऐकली जाणार नाही. बाजूला सांगा विश्वास नसेल तर प्रार्थना ऐकली जाणार नाही. मार्गाला शुभवर्तमान 11 अध्याय 24 वचन आहे. मार्ग 11:24. मार्ग शुभवर्तमान 11 अध्याय 24 वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास करा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हालेलुया. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की तुम्हाला जे काही तुम्ही मागताय ते तुम्हाला मिळालं आहे आणि मिळाला आहे. आज जोपर्यंत हा विश्वास असत नाही तोपर्यंत मिळणार नाही. पहिली गोष्ट मी सांगितली, मदतीची गरज वाढली पाहिजे, दुष्कर्मांचा विचार नको तुमच्या मनामध्ये आणि आढळ विश्वास असला पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. चौथी गोष्ट प्रेमळ आणि क्षमाशील अंतःकरण असलं पाहिजे तुमचं. मत्तेय शुभवर्तमान 6 अध्याय 12 वचन. मत्तेय शुभवर्तमान 6 अध्याय 12 आणि 15 वचन आहे. त्या ठिकाणी वाचा माझ्यामध्ये. जाऊया. मत्तेय शुभवर्तमान 6 अध्याय 12 आणि 15. आणि जसे आम्ही आपल्या ऋणास धुवून सोडले आहे तशी तू आमच्या ऋणे आम्हाला सोड. 15 वचन. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. हालेलुया. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये हा शब्द आहे की काय शब्द? तुम्ही आम्ही आमच्या ऋणांचे ऋण जसं सोडले तशीच तू आमची ऋणे आम्हास
सोड. जोपर्यंत आपण आपल्या ऋणांचे ऋण सोडत नाही तोपर्यंत आपली ऋणे आपल्याला सोडली जाणार नाही. प्रार्थनेचं उत्तर मिळावं असं वाटत असेल तर क्षमा करायला शिकलं पाहिजे, ऋण सोडायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हे सोडत नाही तोपर्यंत तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाही. प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी आवश्यक असणारी ही अट आहे की तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे, तुम्ही आपलं ऋण सोडायला शिकलं पाहिजे. जर तुमचे कर्जदार तुम्ही आहे तर ते कर्ज सोडायला शिकलं पाहिजे. आणि हे अवघड गोष्ट आहे, लक्षात घ्या. कारण ऋण सोडणं किंवा क्षमा करणं ही अवघड गोष्ट आहे. सर्व लोक सर्व काही करतात पण हे करायला त्यांना खूप कठीण जातं. कारण हे करणं खूप कठीण आहे. कारण हा एक संघर्षाचा भाग आहे आपल्या अंतःकरणामध्ये, हा एक क्षमेचा भाग आहे. आणि येशू ख्रिस्ताने त्या लोकांना क्षमा केली की ज्यांनी त्याच्या हातामध्ये खेळ ठोकले, ज्यांनी त्याच्या पायामध्ये खेळ ठोकले, ज्यांनी त्याच्या पोटामध्ये भाला बसला, ज्यांनी त्याच्या कपड्यावर चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यांच्यासाठी तो प्रार्थना करत होता आणि म्हणत होता प्रभू यांना क्षमा कर कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. हालेलुया. आणि हे वचन बोललेला ही क्षमा मागितल्याला आपल्याला आज्ञा देण्यात आली की तुम्ही क्षमा करणार असले पाहिजे. जर तुम्ही क्षमा करणार नाही, जर तुम्ही ऋण सोडणार नाही तर तुमची ऋणे सुद्धा सोडली जाणार नाही. हालेलुया. तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये व्यत्यय येत नाही. तुम्ही जर राग धरून अंतःकरणामध्ये काम करत राहाल तर निश्चित अर्थाने प्रार्थना करत राहाल तर तुमच्या प्रार्थनामध्ये व्यत्यय येत राहील. सैतान डिस्टर्ब करत नाही तुम्हाला. सैतान तुमच्या अंतःकरणामध्ये वारंवार तुम्हाला त्या गोष्टीची आठवण करून देत राहील की तुझ्या अंतःकरणात आहे, तुझ्या अंतःकरणात तो राग आहे. आणि मग त्या रागामुळे, त्या द्वेषामुळे किंवा त्या ऋण तुमचं ऋण कोणतरी बुडवलेलं आहे किंवा ते ऋण जे आहे ते तुम्हाला सारखं वारंवार त्रास देत राहील आणि म्हणत राहील की अरे तू ते मागायला हवं, ते करायला हवं. आणि अशा खूप काही गोष्टी असतील की ज्याच्यामुळं तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये व्यत्यय येत नाही. आणि प्रार्थना ऐकली जाण्याची खात्री जी आहे ती खात्री तुमच्या अंतःकरणामध्ये कधी असणार. आणि म्हणून ऋण सोडणं आवश्यक आहे, क्षमा करणं आवश्यक आहे. कदाचित तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हे प्रभू कठीण आहे, मग प्रभूकडे मदत मागायला शिका की प्रभू मला क्षमा करायला कठीण जातं, प्रभू मला मदत कर. ऋण सोडायला मला कठीण जातं, मला मदत कर. देव तुम्हाला मदत करेल क्षमा करायला, देव तुम्हाला मदत करेल ऋण सोडायला, देव तुम्हाला सहाय्य करेल. की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस देवाच्या समोर जाऊन प्रभू मी त्या सगळ्यांना क्षमा करतो ज्यांनी पण माझ्या विरोधात चूक केली असेल, ज्यांनी पण मला दुखावलंय, ज्यांनी पण माझ्या जीवनामध्ये काहीतरी चुकीचं केलेलं आहे, अशा सगळ्यांचं मी ऋण माझ्या अंतःकरणामध्ये सोडतो. जर तुम्ही त्यांना फोन करून सांगू शकत असाल तर ठीक आहे, नाही सांगू शकत असाल तर प्रभू जवळ जाऊन सुद्धा तुम्ही क्षमा मागू शकता, म्हणू शकता प्रभू मी आजपासून विसरून जातो या सगळ्या गोष्टी, माझ्या प्रार्थनांच्या मध्ये मला व्यत्यय नको आहे. हालेलुया. प्रार्थना ऐकली जाणार नाही जोपर्यंत तुम्ही ऋण सोडणार नाही, जोपर्यंत क्षमा करणार नाही. दानिएलाच्या बाबतीत अशा प्रकारचं अंतःकरण परमेश्वराने त्याला जोपर्यंत तो नम्र झाला नाही तोपर्यंत त्याला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने देऊ केलं नाही. ज्यावेळेस तो नम्र झाला त्यावेळेस देवदूताला पाठवण्यात आलं त्याच्याकडे आणि लगेच सांगण्यात आलं की तुझ्या प्रार्थना ऐकले गेलेल्या आहे. हालेलुया. जोपर्यंत आपण क्षमा करत नाही, जोपर्यंत आपण आपल्या ऋणांचं ऋण सोडत नाही तोपर्यंत देव त्या प्रार्थना ऐकणार नाही. नम्र अंतःकरणाने आपण जोपर्यंत देवाजवळ जात नाही आणि प्रभूला म्हणत नाही की प्रभूजी मी तुझ्या समोर एक पापी व्यक्ती आहे आणि मी येतो, मी एक तुझा दास म्हणून आणि मी एक तुझा लेकरू म्हणून की जे चुकणारा लेकरू आहे आणि मी माझ्या बाबतीत चुका केलेल्या प्रत्येक व्यक्तीला क्षमा करतो, त्यावेळेस तुमच्या प्रार्थना फास्ट ऐकल्या जातील. हालेलुया. काही लोक विश्वास ठेवतात खरा, काही लोक खूप लोकांच्या अंतःकरणामध्ये तो विश्वास आहे आणि काही लोकांचा असं हृदय आहे की ठीक आहे मोहरीच्या दाणे एवढा विश्वास ठेवला. मोहरीचा दाणा केवढा असतो? छोटा असतो, खूप छोटा. मोहरीचा दाणा खूप छोटा, अगदी डोळ्याला सुद्धा दिसायला खूप कठीण जातं. ज्यांना जवळच दिसत नाही त्यांना लवकर मोहरीचा दाणा सुद्धा दिसत नाही. पण बायबल ज्यावेळेस मोहरीच्या दाण्याविषयी आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस एक गोष्ट जाणीवपूर्वक तुम्ही विसरता मोहरीच्या दाण्याविषयी. कारण त्या ठिकाणी बायबल स्पष्टपणे सांगतं की मोहरीचा दाणा आतमध्ये जमिनीमध्ये पेरला जातो आणि असं मोठं झाड येतं की त्या झाडावरती पक्षी सुद्धा राहतात. हालेलुया. आकाशातील काय राहतात? पाखरे राहतात. काही लोक त्या अजून मोहरीच्या दाण्याला धरून ठेवले. मोहरीचा दाणा वाढतो. हालेलुया. मोहरीचा दाणा छोटाच राहत नाही कधी. मोहरीचा दाणा हा छोटाच राहत नाही कधी, तर मोहरीचा दाणा हा वाढत राहतो. हालेलुया.
कारण दोरीस जाण्यालाच धरून बघत ठीक आहे, माझा हा विश्वास आहे, मी क्षमा करणार नाही, हा विश्वासच मी धरून ठेवेन आणि या विश्वासामध्ये देवाने माझी प्रार्थना ऐकली. नाही, तुमचा विश्वास वाढत गेला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस कुणालाही क्षमा करायला तुम्हाला खूप अवघड जात नाही. कुठल्याही व्यक्तीचं ऋण विसरायला तुम्हाला कठीण जात नाही, कारण तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्यावर नसतो, तर स्वर्गाच्या राजाचं जे उदाहरण दिले त्या ठिकाणी त्या झाडासारखा असतो की ज्याच्यामध्ये पाखरे सुद्धा येऊन राहिलेले आहे. हालेलुया. कोणी येऊन तिथं शरण घेऊ शकतं, कोणी येऊन घर बनवू शकतं, कोणी राहू शकतं आणि अशा प्रकारचं झाड तुमचं बनलेलं आहे. काही लोकांचा विश्वास फक्त छोटा मोहरी दाण्यावर ठेवला आहे आणि ते म्हणतात ठीक आहे, आमचं तेवढंच आहे, छोटंच आहे, आम्हाला तेवढंच असू द्या, बाकीचं काही नाही आहे. पण परमेश्वर म्हणतो की ते मोठं झालं. हालेलुया. मोठं होण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. म्हणून क्षमा करायला शिका. ज्यावेळेस पण तुम्हाला असं वाटेल की प्रार्थना ऐकली जात नाही, शोधून पहा अंतःकरणामध्ये, तपासा की अजून कोणाचं ऋण क्षमा केलं नाही का, अजून कोणाची पापाची क्षमा तुम्ही तुमच्या अंतःकरणात ठेवली का जातो, क्षमा करायची आणि प्रार्थना ऐकली जाईल. परमेश्वर तुमच्या प्रार्थना उत्तर देईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट पाचवी, प्रार्थनेमध्ये तुम्हाला चिकाटी असली पाहिजे. चिकाटीशिवाय प्रार्थना ऐकली जाणार नाही. फिलिप्पियन्स पत्र 4:6. फिलिप्पियन्स पत्र 4:6 कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शन आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. दुर्गोषवर्तमान 18:7 आणि 8 वचन वाचा. दुर्गोषवर्तमान 18:7 आणि 8. या ठिकाणी विधवा आहे आणि तिचं उदाहरण प्रभू पुस्तकात घेऊन गेले. हत्याग्रही विधवा. घरी जाऊन तुम्ही ह्या दाखला वाचू शकताय. पहिल्या वचनापासून ते 8व्या वचनापर्यंत तुम्ही घरी जाऊन वाचा. तर 7वं आणि 8वं वचन मी वाचतो तुमच्यासाठी. तर देवाने जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्याचा तो न्याय करणार नाही काय, आणि त्याच्याविषयी तो विलंब लावी काय. मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आणेल काय. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी एक अत्याग्रही विधवा आहे, अन्याय कारभाराकडे जाते आणि वारंवार काय करते, विनंती करत राहते आणि वारंवार विनंती केली. तो कारभारी अन्याय आहे, कोणाचाही न्याय व्यवस्थित करत नाही, कुणाच्याही विनंतीकडे पाहत नसताना असं भेटते. पण एकाच गोष्टीमुळे तो न्याय करतो आणि ते कारण आहे त्या विधवेची चिकाटी. हालेलुया. त्या विधवेकडे जी चिकाटी होती, त्या चिकाटीमुळे, कारण ती रोज यायची आणि म्हणायची माझा न्याय करा, माझा न्याय करा. आणि तो म्हणतो मी कोणालाही सोमानीत नाही, कोणाची भीड भाग धरत नाही, तरी पण ही विधवा मला रोज त्रास देते, म्हणून मी हिला न्याय करतो. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना रोज करा, तीच प्रार्थना, तीच गरज, तेच परमेश्वराला विनंती, तोच विश्वास तुम्ही घेऊन जाल, क्षमा करा आणि देवाजवळ जाल, विश्वास बाळगाल आणि मी तुम्हाला खात्री देतो की देव प्रार्थना ऐकणार. हालेलुया. हालेलुया. देवाची चिकाटी आहे. जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत नाही. हालेलुया. बरीच लोकांची प्रार्थना त्यावेळेस थांबलेले, ज्यावेळेस देव त्यांची प्रार्थना ऐकणाऱ्या शेवटच्या टप्प्यावरती होता. शेवटच्या टप्प्यावर असताना त्यांनी प्रार्थना करण्याचं बंद करून टाकलं. अगदी शेवटच्या टप्प्यावर उद्या प्रार्थना ऐकणार आणि आज ते निराश झाले, कुरकुर केले, त्याने बंद करून टाकलं सगळं. देव प्रार्थना ऐकत नाही, ठीक आहे. आज ते लोक देवापासून लाभ दिलेले आहेत. का? त्याचं कारण हे आहे की त्यांनी चिकाटी सोडली. जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत चिकाटी सोडायची नाही. कारण परमेश्वर तुम्हाला मला उदाहरणाद्वारे सांगितलेलं आहे की जर अन्यायी कारभारी त्या विधवेकडे लक्ष देतो तर तुमचा आणि माझा पिता न्यायी परमेश्वर. हालेलुया. आणि त्याला त्याच्या लेकरांची काळजी आहे. रोज रात्रंदिवस त्याच्याकडे धावा करणारे, त्याच्याकडे विनंत्या करणारे, त्यांच्याकडे तो पाहणार नाही का? अन्यायी कारभारी जर पाहतोय तर आपला देव अन्यायी कारभारीपेक्षा कितीतरी लाखो पटीने अधिक प्रेमळ आहे. हालेलुया. आणि तो प्रेमळ परमेश्वर आपल्या प्रार्थनांच्याकडे पाहिजे, आपल्या विनंत्यांच्याकडे पाहिजे. पण चिकाटी किती आहे तुमच्याकडे, या गोष्टीकडे मात्र देवाचं लक्ष आहे. किती तुम्ही त्याच्यामध्ये स्टेबल आहात, किती तुम्ही स्थिर आहात, किती तुम्ही ते धरून ठेवताय, किती त्याविषयी तुम्हाला आस्था आहे, किती त्याविषयी तुम्ही आवेश आहात, या गोष्टीकडे देवाचं लक्ष आहे. आणि जोपर्यंत तुम्ही आवेश दिसत नाही, जोपर्यंत तुमची चिकाटी दिसत नाही, तोपर्यंत परमेश्वर ते करणार नाही. तुम्हाला मागत राहायचंय, देवाकडे विनंती करत राहायचे, चैनीसाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी आणि देवाच्या आपल्या जगातल्या भौतिक गोष्टींसाठी नाही तर देवाच्या राजाच्या वाढीसाठी, देवाच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी तुम्ही मागत राहायचंय. परमेश्वरची प्रार्थना आहे. हालेलुया. त्याला दिसलं पाहिजे
की तुमच्या अंतःकरणात दुष्कर्माचा विचार नाही. त्याला दिसलं पाहिजे की तुम्ही पाप करण्यासाठी मागत नाही. त्याला दिसलं पाहिजे की तुम्ही सोडून जाणार नाही. त्याला खात्री पटली पाहिजे की तुमची प्रार्थना ऐकल्यानंतर तुम्ही त्याला धरून राहणार आहात. त्याला खात्री पटली पाहिजे की तुमच्याजवळ चिकाटी आहे. त्याला खात्री पटली पाहिजे की तुमचा दृढ विश्वास आहे. आणि केवळ तो मोहरीच्या दाण्या एवढा नाहीये, तर तो ते झाड मोठं होत चाललेलं आहे. हालेलुया, हालेलुया. ते तुम्ही पेरलेलं आहे आणि ते झाड मोठं होत चाललेलं आहे. ते मोहरीच्या दाण्या एवढाच फक्त विश्वास ठेवून तुम्ही जीवन जगत नाहीये, तर क्षमाशील तुम्ही अंतःकरणाने तुम्ही देवाजवळ गेलेले आहात. तुम्ही सर्व पापांची क्षमा मागितली आणि लोकांच्या सुद्धा अपराधांची क्षमा केलेली आहे. जोपर्यंत हे सगळं दिसत नाही तोपर्यंत देव प्रार्थना ऐकत नाही. हालेलुया. प्रार्थनेसाठी ह्या सगळ्या गोष्टी, 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. 5 गोष्टी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. चिकाटी तुमची असलीच पाहिजे. रोमकरासपत्र 12 अध्याय 12 वचन वाचा, हे शेवटचं वचन, आणि त्याच्यानंतर आपण बंद करू. रोम 12:12 काय सांगतो त्या ठिकाणी? आशेने आमची संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर असा. हालेलुया. घरी जाऊन तुम्ही वचन वाचू शकता. यहूदाचं पुस्तक 20 अध्याय 20 आणि 21 वचन यहूदामध्ये एकच अध्याय, आणि त्यानंतर कलसेकरासपत्र 4 अध्याय 2 वचन, 1 पेत्र 4 अध्याय 7 वचन. ही वचन तुम्ही घरी जाऊन वाचा, लिहून ठेवा. परमेश्वर तुमच्या जीवनावरती खूप प्रीती करतो आणि त्याची इच्छा आहे की तुमच्या सगळ्या प्रार्थनांची उत्तर द्यावी. आणि ह्या सगळ्या प्रार्थनांची उत्तर देत असताना तुमच्याकडे चिकाटी असली पाहिजे. चिकाटी जोपर्यंत नाही तोपर्यंत प्रार्थनांची उत्तर मिळणार नाही. दुष्कर्माचे विचार जर असतील तर प्रार्थनांची उत्तर मिळणार नाही. जोपर्यंत गरज तुम्ही दाखवत नाही त्याला तोपर्यंत प्रार्थनांची उत्तर मिळणार नाही. जोपर्यंत तुमचा आढळ विश्वास नाही तोपर्यंत प्रार्थनांची उत्तर मिळणार नाही. आणि प्रभू करत तुम्हाला या सगळ्या अटींची पूर्तता करण्यासाठी परमेश्वर मदत करो, सहाय्य करो, आणि तुमच्या प्रार्थनांची उत्तर परमेश्वराजवळ ठेवलेली आहे ती तुम्हाला प्राप्त करो. या